नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, शेती करत असताना अनेक समस्यांना आपल्या शेतकरी बंधूंना तोंड द्यावं लागतं. म्हणजे सतत बदलणारं हवामान, अस्थायी नैसर्गिक परिस्थिती, कधी कधी शेतमालाला मिळणारा कमी जास्त भाव, या सगळ्या गोष्टींमुळेच की काय शेती करत असताना आपल्या शेतकरी बंधूंनी जर का एखादा जोडधंदा केला तर निश्चितच त्याचा आर्थिक फायदा त्यांना होणार आहे. शेती करत असताना केल्या जाणाऱ्या अनेक जोडधंद्यांपैकी एक म्हणजे मत्स्य व्यवसाय. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर माधुरी पाठक. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे CIFE मुंबई येथे त्या शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक चर्चा करूया. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला असं विचारायला आवडेल की नैसर्गिकतः समुद्रामध्ये जिथे कोळंबी उपलब्ध आहेत असं असताना देखील निमखाऱ्या पाण्यामध्ये कोळंबीचं संवर्धन करणं म्हणजे नक्की काय? कोळंबी हे आपण आधी काय ते बघू. जसे मासे असतात तसाच कोळंबी हा एक मत्स्यवर्गातील एक प्रमुख भाग आहे आणि ज्याची आज खूप मागणी वाढत चाललेली आहे. आणि जर आपण बाजारपेठेत पाहिलं तर याच्या वाढत्या मागणीमुळे असं झालं की आपण पूर्णत्वे समुद्रातून कॅप्चर होणारे जो काही माल येतो त्यावर आपण पूर्णपणे अवलंबून नाही राहू शकत. आणि वाढत्या मागणीला पुरवठा देण्यासाठी याचे संवर्धन करणे खूप आवश्यक झालेले आहे. जसं की आपण जर थोडंसं मागे जाऊन याचा इतिहास जर पाहिला तर 70च्या दशकामध्ये आंध्रामधील मच्छीमारांनी कोळंबी काढण्यास सुरुवात केली आणि त्याच्या ह्या कोळंबीला परदेशी चलन खूप चांगलं मिळतं. म्हणजे बाजारपेठेत याची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे याला मिळणारं जो नफा आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे यांनी त्याची शेती करण्यास हळूहळू 70च्या दशकापासून सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं की आंध्र आणि तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोळंबीचे संवर्धन करण्यात आले होते 1991 ते 1994 या काळामध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या आणि खाडीलगतच्या भागांमध्ये प्रदेशामध्ये हे कोळंबी संवर्धन करण्यासाठी खूप वाव आहे. आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपल्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये जसं मुंबई आहे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळंबी संवर्धन करण्यासाठी भरपूर वाव आहे. म्हणजे थोडंसं व्यवस्थापन जर का केलं तर निश्चितच फार मोठा आर्थिक फायदा शेती करत असताना आपल्या शेतकरी बंधूंना होणार आहे. परंतु कोळंबीची ही मत्स्य शेती करत असताना कोणकोणत्या प्रजाती आहेत ज्यांचा वापर ते यामध्ये करू शकतात? नक्कीच. आपण जसं आता म्हटलं की कोळंबी संवर्धन हा आज एक प्रमुख व्यवसाय होऊन बसलेला आहे मत्स्य व्यवसायामध्ये. जसं मासे संवर्धन केले जाते. संवर्धन म्हणजे नेमकं काय तर आपण जसं ॲग्रिकल्चर करतो म्हणजे आपण एक बियाणं रुजवतो, काही काळासाठी त्याला ठेवतो आणि मग त्याचं हार्वेस्टिंग किंवा कापणी करून आपण तो माल बाजारामध्ये किंवा आपल्या डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी तो वापरतो. त्याच प्रकारे मत्स्य व्यवसाय, मत्स्य संवर्धन असेल किंवा कोळंबी संवर्धन आहे ते म्हणजे आपण काही नियमित कालावधीसाठी आपण त्या कोळंबीला पाण्यामध्ये त्या बियाण्याला सोडतो आणि मग त्यानंतर त्याचं ठराविक कालावधीनंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो. तर हे कोळंबी संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त डिमांड असलेला म्हणजे टायगर कोळंबी ज्याला आपण म्हणतो पिनियस मोनोडॉन. फार प्रसिद्ध असं हे नाव आहे, खूपच प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही जशी सुरुवात केली की समुद्रामधून आपण कॅप्चर करतो तर यामध्ये सगळ्यात जास्त कॅप्चर होणारे
जर कोळंबी ती असेल तर ती आहे टायगर कोळंबी. आणि कारण त्याची वाढ खूप चांगली असते आणि त्याची चवही खूप चांगली असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणीसुद्धा खूप जास्त आहे. टायगर कोळंबी व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये वाढ होणाऱ्या बऱ्याच प्रजाती आहेत, जसा की मेटापिनियस डॉप्सोनी आहे, मेटापिनियस सेमिसलकॅटस आहे, पिनियस मोनोसिरॉस आहे. अशा बऱ्याच प्रजाती आहेत ज्या भारतामध्ये वाढीस लागू शकतात. त्यानंतर पिनियस मोनोडॉन काही काळामध्ये म्हणजेच 1995च्या काळामध्ये त्याच्यावर व्हाईट स्पॉट सिंड्रोम नावाचा डिसीज झाल्यामुळे त्याची मागणी किंवा सर्वायवल जे म्हणतो आपण त्याची वाढ कमी व्हायला लागली. त्यामुळे हळूहळू जे शेतकरी बांधव आहेत ते दुसऱ्या प्रजातींकडे वळू लागले आहेत. त्यामध्येच 2003 पासून भारतामध्ये पिनियस वनामे म्हणून एक स्पीशीज प्रजाती आहे ज्याची वाढ किंवा संवर्धन करण्यावर हळूहळू सुरुवात झाली. आणि 2009च्या काळानंतर जेव्हा त्याची जोखीम विश्लेषण करून अभ्यास करून ती प्रजाती भारतात करता येईल की नाही यावर पूर्ण अभ्यास करून मग भारत सरकारने याच्या कमर्शियल प्रोडक्शनवर व्यावसायिकदृष्ट्या त्याला वाव मिळाला. आणि मग 2009 पासून पिनियस वनामाई या कोळंबीची सर्वात मोठ्या प्रमाणावर शेती सुरुवात झाली. म्हणजे ह्या काही प्रजाती आहेत की ज्यांची मागणी सुद्धा बाजारपेठेत भरपूर आहे आणि त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तो सुद्धा फार मोठा आहे. परंतु ही निमखाऱ्या पाण्यातील कोळंबीची मत्स्य शेती करत असताना त्याची जी प्रक्रिया आहे ती आपण सविस्तराने कसं सांगू शकाल? कुठल्याही कोळंबी संवर्धनाविषयी जर बोललो तर त्यामध्ये सुरुवात ही बियाण्यापासून होते की आपल्याला चांगलं बियाणं उपलब्ध आहे की नाही याची खात्री आधी शेतकऱ्यांनी करावी. त्यानंतर सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल या कोळंबी संवर्धनासाठी ती आहे त्याच्यासाठी आपण जी निवडू ती जागा खूप महत्त्वाची आहे. तर समुद्रकिनाऱ्यालगत किंवा खाडी परिसरामध्ये जी जागा मिळते त्या जागेमध्ये निमखाऱ्या पाण्याची जागा तिथे ही शेती करता येऊ शकते. त्यामध्ये आपण जे बियाणं आहे ते साधारणपणे एक 10 ते 15 मिलीमीटर किंवा साधारण आम्ही म्हणतो की पोस्ट लार्वी 10 म्हणजे एक 10 दिवसानंतर सीड जन्माला आल्यानंतर ते बियाणं मग ते बियाणं वापरलं जातं पॉन्डमध्ये साठवण करण्यासाठी. मग साठवण केल्यानंतर त्याची जे आपण व्यवस्थापन म्हणतो जे पाण्याचं व्यवस्थापन आहे किंवा खाद्य व्यवस्थापन आहे किंवा त्याचं रोग होऊ नये म्हणून जी आपण व्यवस्था करतो हे सगळं झाल्यानंतर साधारण 90 ते 120 दिवसांमध्ये ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण होते. आणि ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण याची काढणी करतो आणि मग त्याला व्यवस्थितरित्या बर्फाबरोबर त्याची साठवणूक केली जाते. आणि मग त्या साठवणुकीनंतर एकतर ते म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशन किंवा इथे वापरण्यासाठी किंवा मग त्याला फ्रोझन किंवा नंतर जे निर्यात करायची असेल तर त्यावर आपण बर्फाची प्रक्रिया करून ते साठवून मग जेव्हा हवं तेव्हा आपण त्याची निर्यात करू शकतो. म्हणजे ही प्रक्रिया थेट ज्याप्रमाणे आपण शेती करतो अगदी तशीच आहे. परंतु कोळंबीचं हे संवर्धन करत असताना त्यामध्ये सुद्धा काही वेगळे प्रकार आहेत का? यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार असे म्हणू शकतो आपण की आपण हे फार्मिंग कुठल्या स्केलवर करणार आहे. म्हणजे तसं जर पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने किंवा विस्तृत पद्धतीने म्हणता येऊ शकतं. आणि त्यानंतर आहे समकेंद्रित निमकेंद्रित म्हणतो किंवा मग केंद्रित. मग हे जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये विस्तृत जो प्रकार आहे त्यामध्ये जो तलाव असतो तो खूप मोठा असतो आणि तलावामध्ये तलावाचा जो तळ असतो तो समतल करू शकत नाही आपण. आणि प्रामुख्याने हे जे 3 प्रकार केलेले आहेत वेगवेगळे हे वेगवेगळ्या व्यवस्थापनाची लेवल म्हणजे आपण म्हणू शकतो की तुमचं व्यवस्थापन किती चांगलं आहे किंवा तुम्हाला जे तुमचं उत्पादन आहे ते ध्येय किती आहे त्यावर अवलंबून आहेत हे 3 प्रकार. तर विस्तृत प्रकारामध्ये आपण वेगळ्या प्रकारे बियाणं कुठलंही साठवत नाही. तर हे जे तलाव असतात हे खूप मोठे असतात. यांचा आकार साधारण 1.5
5पेक्षाही मोठा असतो, ह्याचा तळ समान नसतो आणि यामध्ये आपण बाहेरून कुठल्याही प्रकारचं बियाणं आत सोडत नाही. म्हणजेच जे खाडीचं पाणी किंवा जे याच्यानुसार येतं, टायडल करंटनी जे पाणी येतं तेवढंच फक्त त्या तलावामध्ये भरलं जातं आणि त्याच टाईड करंटनुसार जे बियाणं आतमध्ये येतं तेवढंच फक्त त्या तलावामध्ये साठवलं जातं. ते जर आपण निमकेंद्रित पाहिलं तर तिथे थोडंसं व्यवस्थापनाचा वरचा दर्जा असतो, ज्यामध्ये आपण पॉन्ड हा असतो साधारण 1 ते 1.5 हेक्टर, ज्याच्यामध्ये तळसुद्धा समान केलेला असतो, व्यवस्थापन व्यवस्थित केलेले असते, खाद्य पुरवलेले असते आणि सीड जे आपण बियाणं म्हणतो, जे पोस्ट लार्वी असते ती 10 ते 15 ही ह्या दराने ती साठवणूक केलेली असते. आणि जसं विस्तृतमध्ये आपण पाहिलं की बियाणे हे फक्त ह्याच्यानुसार येतात, आपल्या टायडल करंटनी येतात आणि त्यांना आपण वेगळं खाद्य पुरवत नाही. पण निमकेंद्रित व्यवस्थापनामध्ये आपण त्यांना थोडंसं खाद्य पण पुरवतो आणि जेव्हा आपण केंद्रित प्रणालीबद्दल बोलतो तेव्हा त्यामध्ये आपण पूर्णपणे व्यवस्थापनावर झोक दिलेला असतो, कारण याचं व्यावसायिकदृष्ट्या सगळ्यात जास्त वापरल्या जाणारं केंद्रित ही प्रणाली आहे, ज्यामध्ये बियाणं साठवतो आपण साधारण 25 ते 60 नंबर्स, म्हणजे बियाणे 25 ते 60 मोजून दर स्क्वेअर मीटरला आपण ते बियाणं साठवतो. त्यानंतर त्याचे खाद्य व्यवस्थापन सुद्धा चांगल्या प्रकारे केलेले असते आणि आरोग्य विषयक खूप त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष दिलेले असते. जेव्हा आपण ते बियाणं साठवतो त्यावर आपण म्हणजे शेतकरी बांधव त्यावर एक पैशाची काय म्हणतो आपण गुंतवणूक केलेली असते खूप मोठी, त्यामुळे ही जोखीम पण खूप असते या व्यवसायामध्ये. तर ती जोखीम व्यवस्थितपणे पार पडावी किंवा रोगाचा धोका होऊन कोळंबीमध्ये मृतावस्था होऊ नये किंवा त्यांची वाढ चांगली व्हावी यासाठी त्यांचे आरोग्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेले असते. हे जे 3 प्रकार आपण जे सांगितलेत त्यामध्ये सुद्धा जर का कोळंबीचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्याचे टप्पे कोणकोणते आहेत? या व्यवस्थापनाचे कोळंबी संवर्धन हा एक 120 दिवसांचा कालावधी आपण म्हणतो, पण त्यामागे आणि पुढे खूप तयारी करावी लागते. जसं की मी आत्ताच सांगितलं की हा एक व्यवसाय खूपच चांगला आहे, म्हणजे त्याचा मोलभावसुद्धा चांगला मिळतो, पण त्यात जोखीमसुद्धा तेवढीच आहे. त्यामुळे याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर व्यवस्थापनामध्ये साठवणूक पूर्व व्यवस्थापन, साठवण व्यवस्थापन आणि साठवणोत्तर व्यवस्थापन असे 3 टप्पे आहेत. तर साठवण पूर्व व्यवस्थापनामध्ये जो तलाव असतो, एकदा आपली जागा सुनिश्चित झाली तर जागा सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा काही विकल्प आहेत की ज्यामध्ये आपण कृषी उत्पादन युक्त जर ती जमीन असेल किंवा ती जंगले असतील तिथे, तर अशी जमीन तलाव बांधण्यासाठी टाळली पाहिजे. त्या जमिनीमध्ये जर पोषक तत्व आहेत जर आणि तिकडे जर ॲग्रिकल्चर चांगल्या प्रकारे कृषी उत्पादन जर येऊ शकत असेल तर आपण अशी जमीन निवडली नाही पाहिजे. किनाऱ्यालगतची जी जमीन आहे जिथे क्षारतेचे प्रमाण साधारण 15 ते 25 PPT, PPT हे एक मूल मापन आहे क्षारता मोजण्यासाठीचं. तर अशा पाण्यामध्ये आपण त्याची साठवणूक करू शकतो. आणि जागा निवडताना या गोष्टीवर विशेष लक्ष दिलं पाहिजे की जर एखादी जमीन असेल आणि त्याचा वापर बरेच जण करत असतील, म्हणजे जसं की मासेमारीसाठी त्याचा वापर आहे किंवा नेव्हिगेशन वाहतुकीसाठी जर अशा गोष्टींचा वापर आहे, तर त्या सामंजस्याने टाळल्या पाहिजेत, नाहीतर मग त्याचे दुसरे दुष्परिणाम होऊ शकतात. मग अशी जमीन एकदा निवडून झाली की त्या ठिकाणची माती आणि पाण्याचे परीक्षण सुरुवातीला करणे खूप गरजेचे आहे. कोळंबी संवर्धन हा पूर्णपणे माती आणि पाण्याशी संबंधित आहे. त्यामुळे सुरुवातीसच त्याचे माती आणि पाण्याचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये तपासून ती कोळंबी संवर्धन करण्यायुक्त आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे.
हे करून झाल्यानंतर जेव्हा आपण ठरवतो की ही जागा ठीक आहे आणि इथे पाण्याचे आणि जमिनीचे नमुनेसुद्धा कोळंबी संवर्धन करण्यासाठी उपयुक्त आहेत, हे एकदा ठरल्यानंतर मग पुढे आपण जाऊन मग त्या तलावाची तयारी म्हणजे साठवणुकीसाठी त्याची तयारी कशी सुरू करायची याकडे लक्ष देतो. मग सुरुवातीस येतं की आपण जो तलाव आहे तो कोरडा केला पाहिजे. कोरडा करणे कशासाठी जरुरी आहे की एखाद्या जमिनीमध्ये मातीच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात. जेव्हा कोरडी होते जमीन 15-20 दिवसांपर्यंत सूर्यप्रकाशामध्ये, त्यामुळे त्या गॅसेसचं वायूचं रूपांतरण होतं आणि ते बाहेर पडतात जमिनीतून आणि ते विषारी वायू जर बाहेर पडले नाही आणि ते त्या तलावातच राहिले तर मग जेव्हा आपण पाणी भरतो तलावामध्ये तेव्हा त्याचं नुकसान होतं कोळंबीच्या बियाण्यांवर. त्यामुळे हे कोरडे करणे खूप गरजेचे आहे. एकदा तलाव चांगल्या प्रकारे कोरडा झाला, त्या जमिनीला तडे पडले की मग आपण त्याच्यामध्ये नांगरणी करतो. 2-3 वेळा नांगरणी केले पाहिजे, ज्यामुळे जो जमिनीचा तळ आहे तो एकसमान होतो आणि त्याची आलटपालट होते त्या जमिनीची. आणि मग ती एकदा झाली की मग कॉम्पॅक्शन केलं जातं. मग पुन्हा एकदा तो जो तलावाचा तळ आहे तो समान केला जातो आणि समान करून झाला की मग त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते, जसं की चुना अर्ज करणे आहे. चुना अर्ज ह्यासाठी करायचा की जमिनीचा pH किंवा आपण मराठीत सामू असं म्हणतो. सामू ही एक स्केल आहे हायड्रोजन आयन मोजण्यासाठी. तर साधारणपणे pH म्हणजे जर जमीन आम्लीय असेल तर त्यामध्ये लाईम ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे, कारण ही कोळंबी चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी 7.5 ते 8.5 एवढा सामू आवश्यक आहे. मग तो वाढण्यासाठी चुना अर्ज करणे आवश्यक आहे. आणि मग हे चुना अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चुने वापरले जातात, ज्यामध्ये तुमचं ॲग्रिकल्चरल लाईम असतं किंवा डोलोमाईट आहे किंवा साधं आपलं कॅल्शियम कार्बोनेट जे आपण म्हणतो, ती चुनखळी पाण्यामध्ये मिसळून किंवा नुसती पावडर फॉर्ममध्ये सुद्धा आपण ती पूर्ण तलावामध्ये पसरवू शकतो. ह्यानी एकतर जे काही विषारी वायू आहेत किंवा विषारी जीवजन्य आहेत त्याचा सुद्धा नायनाट होतो आणि मग ती जमीन चांगल्या प्रकारे तयार होते. त्यानंतर येतं आपलं खतीकरण, म्हणजे पॉन्डमध्ये किंवा त्या तलावामध्ये पाणी भरल्यानंतर जी नैसर्गिक जीवजन्य बहुकोशीय किंवा एककोशीय वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य प्लँक्टन तयार होतं आणि मग हे प्लँक्टन त्या श्रिम्प्स कोळंबीसाठी पण कामी येतं आणि मग तलावामध्ये खूप सूर्यकिरण पडले की मग त्यात अल्गी ग्रो होऊ शकते आणि मग खूप अल्गी ग्रो झाली की मग ह्या कोळंबीला जे आतमध्ये वावरायचं आहे त्याला एक अडथळा निर्माण होतो. मग तो अडथळा कमी करण्यासाठी त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्लँक्टॉन जमा होणे गरजेचे आहे. मग हे प्लँक्टॉन जमा होण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय किंवा रासायनिक खतं टाकू शकतो, जेणेकरून हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य प्लँक्टन्स ब्लूमिंग करतात. एकूणच म्हणजे व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. पूर्वनियोजन करून योग्य प्रमाणात त्याची जर का सोय केली तर होणारं नुकसान आपण टाळू शकतो. व्यवस्थापन हाच एक मूलभूत घटक आहे कोळंबी संवर्धनासाठी. बियाणांची जी साठवणूक आहे किंवा म्हणजे कोळंबी तयार झाल्यानंतर त्यांची केली जाणारी साठवणूक आहे, तर या दोन्हीबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? बियाणे साठवणूक ही एक सगळ्यात मोठी महत्त्वाची पायरी आहे कोळंबी संवर्धनामध्ये. बियाणे आपण सुरुवातीला जिथून आपण निवडतो ते खूपच गरजेचं आहे. कोळंबी संवर्धन हे जितकं मी म्हटलं त्याप्रमाणे जेवढं ते मोलभाव परतावा मिळवून देतं तेवढंच ते जोखमीचं पण आहे आणि ही जोखीम सगळ्यात जास्त ही या बियाण्यांमधून आपल्याला उचलावी लागते. कारण असं आहे की या बियाण्यांमध्येच पूर्वीपासून आलेले रोग असतात. मग बियाणे निवडतानाच त्यातील रोग आहेत का किंवा नाहीत किंवा स्थानिक रोगांचा प्रादुर्भाव आहे का
किंवा दिसता क्षणी आपल्याला असं दिसतं की त्यात काही मॉर्फॉलॉजिकल डिफॉर्मिटीज आहेत का, किंवा त्यांचे जे पंख आहेत ते कापल्या गेले आहेत का, त्यांचे पाय असे तुटलेले आहेत का, किंवा जो रोस्टल टीथ असतात ते त्यांचं तुटलेलं आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बियाणं निवडताना त्याची योग्य प्रकारे चाचणी करणं खूप गरजेचं आहे. आणि ही चाचणी करत असताना त्यामध्ये जे प्रादुर्भाव करणारे, जे रोग पसरवणारे जीव आहेत, विषाणू आहेत, त्याबद्दल व्हाईट स्पॉट सिंड्रोम नावाचा एक विषाणू आहे, ज्यामुळे कोळंबी संवर्धनामध्ये खूप नुकसान होतं. तर ह्या विषाणूसाठी त्या बियाणांची चाचणी होणं अतिशय आवश्यक आहे. भारत सरकारद्वारा कोस्टल ॲक्वाकल्चर ऑथॉरिटी नावाची एक संस्था आहे, ज्यामध्ये रोगजीवी विषाणू असतात, त्यासाठी वेगळ्या प्रकारचे ब्रूडर्स असतात. मग ही संस्था त्या ब्रूडर्सना एकत्रित करून तिथे त्यांचे प्रजनन करून ते सीड बियाणे बनवतात. आणि मग हे बियाणे जर आपण घेतले तर त्यात निदान रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजे उत्तम बियाणं असेल तर मिळणारा जो शेवटचा रिझल्ट आहे तो सुद्धा उत्तमच असणार आहे. अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना या मत्स्य शेतीबद्दल आपण काय सांगाल? या कोळंबी संवर्धनासाठी लागणारी जी काही प्रणाली आहे ती आमच्याकडे केंद्रीय मत्स्य शिक्षा संस्थान मुंबई येथे या विषयावर पूर्णपणे माहिती दिलेली असते. आणि ह्याचबरोबर साठवणूक कशी करायची, साठवणूक त्यांचं पाण्याची काळजी कशी घ्यायची, पाण्याचे व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन कसे करायचे, आणि त्यानंतर त्यांचे रोग व्यवस्थापन कसे करायचे, आणि साठवणूक झाली आणि तो कालावधी संपल्यानंतर त्याची काढणी कशी करायची, आणि मग काढणी झाल्यानंतर पुढे साठवणूक आणि मग निर्यात कशी करायची, ह्या सर्व टप्प्यांबद्दल आमच्या संस्थेमध्ये माहिती पुरवलेली जाते. सो शेतकरी बंधूंनी जर का इथे संपर्क केला तर नक्कीच त्या माहितीचा त्यांना उपयोग होणार आहे. नक्कीच आज त्यांना आपण लाभ आमच्या होईल. कार्यक्रमामध्ये आलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.